भिरकावून दिलाय, सीमा रेषा लगत गेलाय, आलाय चौकार, टोक डीजे वाजव गाणे तुझे. सिद्धार्थ शेडगे मॅन फ्रॉम पारंबे. पुढचा चेंडू पाहतो आपल्या गल्ली रिजन मध्ये फटकावण्याचा प्रयत्न झाला गेला, त्या चेंडूच्या पाठीमागे फक्त मिळेल एकच धाव, एकापेक्षा काही मिळणार नाही. ऐकतोय आपण, अनुभवतोय या सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आज खऱ्या अर्थाने ते नवी मुंबईच्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आज आमचं भाग्य देखील म्हटलं जाईल की या सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज आमचे महागुरु किरणजी मस्कर सर आणि त्याचबरोबर आमचे महागुरु गुरुवर्य तुषारजी जांभळे सर देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न झाला गेला, बॉल खालीच राहिला गेला, बॉलवरचं नियंत्रण पाहायला मिळालं नाही आणि चेंडू आला इथे डॉट. चिक. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून सातारा ग्रामीण प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, नीलम मसाला ड्रायफ्रूटचे सर्वेसर्वा स्टार खेळाडू सूरजदादा पवार साहेब यांनाही विनंती आम्ही करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. त्याचबरोबर एकेव गावचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रेम कदम साहेब यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. ऑल टू कॉम्बॉक्स. स्ट्रायकर एंडला आपल्याला विकी चोरगे पाहायला मिळतील संघ मालक. उलटा चेंडू, फटका फसलाय, पहिला लागलेला दे धक्का टीम युनिक फायटर्सला. डीजे वाजव गाणे तुझे. मालक मैदानाच्या बाहेर गेला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच चोरगेवाडी गावचा सितारा आज युनिक फायटर साठी फलंदाजी कोणत्या पद्धतीची करणार, अर्थातच नाव येतंय श्रीकांतजी घोरपडे पाहायला मिळतील. पुढचा चेंडू सिद्धार्थ त्यांचा. इथे पुन्हा एकदा विरकावण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. उचलणार फेकणार त्याच दरम्यान काढलेली ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पारंबे गावचा सितारा सिद्धार्थ शेडगे आज प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार करायचा झाला तर 5 चेंडूच्या पाठीमागे 1 विकेट्स आणि 8 धावा खर्च केल्यात, म्हणजे खंजीस गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम्स आपल्याला पाहायला मिळते प्रशांतदादा शेडगे, धनाजीराजे शेडगे या बंधूंची ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू गिरकन बरकी घेतली आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला लावलं गेलं, आलाय अजून एक चौकार. हेमंतजी कोळी सर आणि त्याचबरोबर नामांकित पंच सूर्यकांतजी आडाव सर यांची देखील भूमिका आज संपूर्ण दिवसामध्ये या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील क्रिकेट प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जाऊयात आपण थेट मॅचच्या दिशेने. पहिले षटक समाप्त झालं, धावसंख्या 1 बाद 12च्या घरामध्ये. आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज कोणावरती विश्वास दाखवला जाणार, तर पाहतो आपण या टीमचा आयकॉन खेळाडू अर्थातच अभिमन्यू जाधव सर आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहिला चेंडू अक्षरशः समोरच्या बाजूने तिथे अडवण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे पाहतोय आपण थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. याचा दुजोरा अर्थातच मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13च्या घरामध्ये. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. धावा कुठेतरी अंकुशन लावण्याचं काम करण्यात आलं.
मित्र म्हणजे सिद्धार्थची गोलंदाजी देखील तितकीच महत्वाची होती. त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वास पात्र खेळ करताना पाहायला मिळतो. आता अभिमन्यू जाधव सर त्यांचा पुढचा चेंडू, इथे फुल टॉस चेंडू, त्याच्यावर टोल वसूल केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार टोगीजे. प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. उलटू कॉम्बॉक्स पुन्हा एकदा पाहतोय आपण कव्हर पॉइंट रिझन मधून कटवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला, उचलणार फेकणार. त्याच दरम्यान पाहतोय आपण फक्त मिळेल एकच धाव. आता किरण जाधव या टीमचा आयकॉन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत घोरपडे. आता कोणत्या पद्धतीचा खेळ करणार हे पाहणं गरजेचं राहील. एकंदरीत धावफलकावरती जावेत आपण धावफलक जाऊन बोललो तब्बल 20च्या घरामध्ये एक बाद. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल. इथे फुल टॉस चेंडू, त्याच्यावर फुल टोल वसूल केला जातोय की काय, परंतु पाहतोय क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय चौकार. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूने मारलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. उचलणार फेकणार त्या दरम्यान फक्त मी ते ती म्हणजे एक धाव. एकापेक्षा काही मिळणार नाही. धावगती जाऊन पोहोचली ती म्हणजे दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूच्या पाठीमागे अभिमन्यू जाधव सर यांनी खर्च केल्या धावा, एकंदरीत 13 धावा. आता शेवटचा चेंडू कोणत्या पद्धतीचा लिहिला जाणार. इथे पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अमांतर आणि झालं एका धावेमध्ये रूपांतर. या एका धावेने धावसंख्या 26, अर्थातच 26च्या घरामध्ये संघ मालकांचा विजय आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रस्थापित करायचा असेल. कारण की एक गाव 11चं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आज तुम्हाला गावासाठी नाही खेळायचं, तर आज संघ मालकासाठी खेळणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा येतोय लगातारचा दुसरा वाईट चेंडू अभिमन्यू जाधव सरांच्या माध्यमातून. कुठेतरी मित्र म्हणून खराब गोलंदाजी केली जाते की काय. धावफलक जाऊन बोललं तब्बल 27, 27च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. युनिक फायटर या संघाचा विचार करायचा झाला तर त्यांनी पहिला सामना जरूर जिंकला, हा दुसरा सामना देखील जिंकणं तितकंच महत्वाचं राहील. परंतु राजेश शेडगे 11 या संघाला हा सामना खूप महत्वाचा असेल. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे रनआउटचा धोका होणार का, परंतु तिथे बाल मित्र म्हणून बचावला गेला. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाचा संबंधित धावसंख्या 1 बाद 28. ड्रिंक्स ब्रेक्स फक्त 1 मिनिटाचा केला जाईल. एका मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक्स ठेवला जाणार आहे, याची देखील दक्षता घ्यायची आहे. कारण की स्पर्धा आपली आहे, आपल्या सातारा जिल्ह्याची आहे. आज खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याची स्पर्धा म्हटलं गेलं की या सातारा जिल्ह्याचे भाग्य विधाते शिलेदार, अर्थातच नामदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधलं गेलं. आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने ही भूषणावळ उभी केली. अर्थातच सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा हा कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक समाप्त झालं त्यानंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. युनिक फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला राजेश शेडगे 11 ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते. आमच्या व्यासपीठावर देखील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर राजेश शेडगे 11चे संघ मालक अर्थात प्रशांत दादा शेडगे मॅन फ्रॉम पारंबे, तर दुसऱ्या बाजूला धनाजी राजेश शेडगे मॅन फ्रॉम अंबानी. खऱ्या अर्थात मैत्रीचा धागा जपण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाच्या सातत्याने माध्यमातून केलं जातं ते व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. जातो आपण मॅचच्या दिशेने. 1 मिनिटाचा कालावधी समाप्त झाला, जातोय मॅचच्या दिशेने. 14.00च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला एकंदरीत 28 धावा 2 षटकाच्या पाठीमागे. आता 2 षटकाच्या पाठीमागे किती धावा येणार हा प्रश्नचिन्ह असेल. इथून बॅट तळपली जाणार का, बॅटला यशस्वी भवचा आशीर्वाद दिला जाणार का, हे कित्येक प्रश्न
प्रेक्षकांच्या मनामध्ये एकंदरीत विचार करायचा झाला तर डगआउट मध्ये देखील असतील की धाबा यायला पाहिजेत, परंतु दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थातच राजेश शेडगे इलेव्हन एकच विचार करत असेल की धाबा कमी याव्यात. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही, परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट नाही हे नक्कीच सर्व क्रिकेट प्रेक्षकांना माहित आहे. गोलंदाजी मार्कल गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राज आपल्याला पाहायला मिळतील. राजचा पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता, अक्षरशः पद्धतीने स्वतःला झोकून दिला. इनफिल्ड मध्ये केलं जाते सुरेख क्षेत्ररक्षण आणि तिथे मिळणार फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने धावसंख्या 29 29च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. राज देवरे यांच्यावरती विश्वास दाखवलाय, आत्मविश्वास त्याला इथे वाढवावा लागेल, सेल्फ कॉन्फिडन्सने ते गोलंदाजी करावी लागेल, कारण की यंग टॅलेंट आहे ते म्हणजे धैवड गावाचं आज त्याला खेळावं लागेल संघ मालकासाठी. पुढचा चेंडू आपल्याला एकंदरीत पाहिलं, फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती कडक प्रहार, आपला फटका 440चा धक्का अगदीच आहे. रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, ऑफस्टिकच्या बाहेर आले, फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती श्रीकांत घोरपडे नाबाचं वादळ घोंगावलं गेलं, त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. 5 चेंडूच्या पाठीमध्ये एकंदरीत 11 धाबांवरती खेळताना पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला या सातारा टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थातच किरण जाधव सर पाहायला मिळतील. 7 चेंडूच्या पाठीमागे 20 धाबा, पार्टनरशिप इथे बिल्डअप करताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, राज देवरे यांचा उजव्या हाताचा मारा करताना इथे पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीचा चेंडू फक्त जमिनीला गुदगुल्या करत चालला, फाईन गेला, तिथे थोडस फंबलिंग, 2-2 क्षेत्ररक्षक फंबलिंग होताना पाहायला मिळते. अर्थातच या चेंडूच्या पाठीमागे किती धावा मिळणार, गफलत केली गेली, गफलत केली. या मॅच मध्ये तुम्हाला गफलत करायची नाही, इथे तुम्ही चुकणं गरजेचं नाही तर इथं टिकणं गरजेचं राहील. एकंदरीत पाहतो या चेंडूच्या पाठीमागे तब्बल धावा आल्या गेल्यात, 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता स्ट्रायकर एंडला आपल्याला किरण जाधव सर पाहायला मिळतील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत राज देवरे यांचा, इथे फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती मोठा धडाका, चिरीमिरी चिरीमिरी धूम धडाका, आमचा ऐकलं तर ठीक, डायरेक्ट धडाका ठोक डीजे. किरण जाधव नाबादचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना सुरुवात झाली गेली. 8 चेंडूच्या पाठीमागे 26 धावा. पुढचा चेंडू राज देवरे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय, स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगोदरच ओळखलं होतं, फाईन लेगला मागील बाजू चेंडू आपल्याला पाहायला मिळते, तिथे अजून एक चुकी केली मित्रमने क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा आलेला अजून एक नशिबाचा चौकार. पाऊस पडण्याचं काम केले, खेळपट्टीला आग लावण्याचं काम कोणी केलं असेल तर किरण जाधव. 9 चेंडूच्या पाठीमागे 30 धावा आणि 6 चेंडूच्या पाठीमागे 14 धावा. श्रीकांत घोरपडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं षटक प्रारंभ असताना 5 चेंडूच्या पाठीमागे खर्च केल्या धावा, त्या म्हणजे 18. धावा संख्या 46 विदाउट 1 लॉस आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आता कान मंत्र दिला गेलाय तो म्हणजे राज देवरे यांना टीमच्या माध्यमातून, परंतु कान मंत्र कोणता राहील. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, शेवटच्या चेंडूला देखील वळवण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबलिंग देखील पुन्हा एकदा पाहायला मिळालं. अर्थातच चुका वारंवार करताना पाहायला मिळतात. एकंदरीत 2 धावा मिळल्या जातील. या 2 धावेच्या समाप्तीनंतर तिसरं षटक देखील समाप्त झालं. 48 धावा. जावेत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूयात सुमधुर संगीत.
ॲडव्होकेट प्रेम कदम यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार दिलीपदादा देवरे साहेब, त्यानंतर अमोलदादा देवरे साहेब आणि प्रवीण घाग साहेब यांच्या संघ मालकीचा संघ, त्यांच्या विरुद्ध A1 वॉरियर्स हा संघ, एकीव गावचे सुपुत्र सागरदादा कदम आणि दीपकदादा कदम यांच्या संघ मालकीचा संघ आहे. आणि या दोन टीमच्या दरम्यान आपण करणार आहोत टॉस. A1 वॉरियर्स या टीमचे कॅप्टन प्लीज. A1 वॉरियर्स या टीमचे कॅप्टन. तर या दोन्ही संघांची माहिती जर आतापर्यंत आपण पाहिली तर दोन्ही संघांनी एक एक सामना खेळलेला आहे आणि दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे. त्यामुळेच दोन्ही टीमसाठी ही खूप महत्त्वाची मॅच आहे. आणि टॉस आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. एकीव गावचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रेम कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार? A1 वॉरियर्स या टीमचे कॅप्टन दीपक कदम कॉल करतील कॉइन स्पिन. तेल असा कॉल केलेला आहे. अर्थातच हेड आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे सह्याद्री सुपरस्टार या टीमने. टॉस जिंकलाय रामदेवरे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? सर आमचा निर्णय फिल्डिंगचाच असेल. फिल्डिंग करणार आहात. पाठीमागच्या मॅच मध्ये काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न कराल का? हो नक्कीच. पाठीमागे आम्ही भरपूर रन दिले, 70 रन चेसिंग होती. यावेळेला थोडं बॉलिंग लाईन चेंजेस करणार आहे. कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे अजूनपर्यंत एक मॅच खेळलेला आहे, खातं ओपन झालेलं नाहीये पॉईंट टेबलचं. ही मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पॉईंट टेबल तुम्हाला उघडावं लागेल, पॉईंट टेबलने पुढे जावं लागेल. त्याच मध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवून राहणार आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला जाऊया आपण. दीपक कदम, टॉस तुम्ही गमावला आहे. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो. मनाविरुद्ध घडलेलं आहे. बॅटिंग करायचे, कितपत मजल मारू शकाल? आता आम्ही पहिली मॅच थोडं ह्याच्यामध्ये गेलो, पण ठीक आहे आता ट्राय करणार. आणि फलंदाजी तर चांगलीच करायला लागेल. फलंदाजी तर चालते पण. निश्चितपणे एक मॅच खेळलेला आहे, ती मॅच तुम्ही गमावलेली आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि ही मॅच महत्त्वाची असताना बॅटिंग करायचे, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. परंतु पाठीमागे काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि टीममध्ये काही बदल? चुका हा तर नक्की सुधारल्या जातील आणि थोडं टीम बदलमध्ये बदल केला जाईल. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे सह्याद्री सुपरस्टार या टीमने. टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय A1 वॉरियर्स या टीमला. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया किरणजी मस्कर सर यांच्या वाणीतून. दुसऱ्या डावाची कहाणी या अगोदर सचिन शेडगे, आता किरण मस्कर सर. थँक्यू. तुषार सरांचा आवाज तुम्ही ऐकलात कॉमेंट्री बॉक्स मधून. बरीचशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती या सगळ्या गोष्टी पार पडत असताना वेळेवरती टॉस घेणं, वेळेवरती सगळ्यांची काळजी घेणं, अंपायरचा जेवण नाश्ता या सगळ्या गोष्टी पाहणं, या सगळ्या गोष्टी खूप छान मॅनेज केल्या जातात. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जातोय. शिवम जांभळे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 60 धावेचं आव्हान. पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय, हुक केलाय, चेंडू निघून जातोय, अगदी 6 धावेसाठी येतोय. हाय अँड हँडसम षटकार.
बॅकफुटला बॅटीच्या अगदी टॉप एजला लेग स्लिप आहे, कॅच ड्रॉप होती आहे. जर मॅच जिंकायची आहे, मॅच बनवायची आहे, तर कॅचेस पकडणंही महत्वाचं आहे. एखादी टीम कॅचेस पकडते, कॅचेसच्या जोरावरती मॅचही जिंकते, तर एखादी टीम कॅचेस मिस करते आणि कॅचेस मिस झाल्यानंतर मॅचही हातातून निसटून जाते. या सेकंड इनिंगला आत्ता तर सुरुवात झाली आणि बघता बघता संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. यावेळी बॅटीवरती अगदी चेंडू जरूर आला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते. 12 धावसंख्या 1 to 12. अगदी डॉट बॉल कमबॅक केला. 1 to go. शेवटचा चेंडू 12 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. हो, शफल झाल्यानंतर पुन्हा हुक घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज शिवम जांभळेची गोलंदाजी पहा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर शिवम जांभळेनं मात्र आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढले. षटकार आल्या गोलंदाजानं पुढच्या 5 चेंडूवरती मात्र फलंदाजाला एवढा त्रास दिला आणि तिथून फक्त फलंदाज 7च धावा करू शकला आणि संघाची धावसंख्या अगदी 12 या धावसंख्येवरती स्थिर राहिले. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 12, 18 चेंडू आणि तब्बल 48 धावेची आता गरज आहे. एक चांगली मॅच तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलो. राजेश शेडगे 11 विपक्ष युनिक फायटर अशा पद्धतीने सध्या मात्र मॅच खेळली जाते. राजेश शेडगे टीमला तब्बल 18 चेंडू आता 48 धावा करायचे या मॅच मध्ये विजेता राहायचं असेल तर. विकी चोरगे गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 2 आता विकीच्या हातामध्ये सोपवले. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर अगदी 16च्या सरासरीने सध्या रिक्वायर्ड रन रेट दाखवला जातोय. 18 चेंडू 48, 12 धावसंख्या स्कोर करवती. अमित धावले एका बाजूला तर राजन दुसऱ्या बाजूला मात्र बॅटिंग करतोय आणि स्ट्राईक वरती राजन असताना विकी चोरगे निघालाय गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जातोय फटका हवेमध्ये तर खेळून काढलाय. चेंडू बेधडक जाईल का सडक वरती? होय, निघून जातोय 6 धावेसाठी. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा 52 नंबरचा षटकार बॅटिंग करताना राजनच्या बॅट मधून येतोय. धमाका. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. मॅच क्रमांक 6 सध्या तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सध्या मात्र सजली आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. 16 चेंडू अजूनही 42 धावेची गरज सध्या राजेश शेडगे 11 या टीम साठी. हो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला खेळाडू वेगाने पोहोचतोय. चेंडू मिड विकेटला अगदी कव्हर करतोय. डाऊन दी ग्राउंड कार्पेटला आग लावत निघून जातोय. आणखीन एक बॅटिंग करत असताना राजनच्या बॅट मधून येतोय साजन करणारा चौकार. यावेळी देखील अगदी खोलामध्ये टाकलेला, जिथे आपण पाहिलं तर बॅट स्विंग झाली. बॉटम चेंडू अगदी ज्याला म्हटलं जातं, कारण की थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हाताच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, रीच ऑफ दी बॅटर आणि त्याच पद्धतीने हा चेंडू विकी चोरगेने सध्या मात्र हाताळला. टू गो. यावेळी हो वॉट अ बॉल, अप्रतिम दांडी गुल होतीये. फलंदाज अगदी फटका हुक खेळण्याचा प्रयत्न, पाय घसरला त्याचा, खाली पडला जरूर, मात्र स्टंपही वाकवली आहे. बॅटिंग करत असताना राजनला मात्र 4 मुंड्याची. फलंदाज राजन बॅक टू डग आउट. चलती है ताल में ये कमाल.
स्टंप उलटी लागले, स्टिकर कॅमेरा बसी नाही आला, स्टिकर मागे. येस, थँक्यू. 13 चेंडू आणि तब्बल 38 धावेची गरज आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आहे. म्हणजेच काय की विकी चोरगेचा आता असेल शेवटचा चेंडू. 10 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेच जरूर, एक विकेटही त्यांनी पटकवले आणि आता 38 धावा 13 चेंडू मध्ये करायचे विजयासाठी राजे शेडगे 11 या संघाला. ओहो हो हो वॉट अ बॉल यार. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, अगदी हलक्या हाताने चेंडू राईज झाला. चेंडूला हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर, मात्र फक्त एका धावेसाठी. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मात्र समाप्त होतोय. फक्त 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आम्ही तुमच्यासाठी ठेवतोय. 12 चेंडू 37 धावा, 37 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण या मॅच मध्ये. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025चं एक ऑफिशियली संगीत आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. क्रमांक 2 नंतर अगदी 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आपण देतो, तो संपुष्टात आला. 18.50 म्हणजे 19 प्रत्येक ओव्हर मागे आता करायचे आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावेची आता गरज आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालेत श्रीकांत घोरपडे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये मात्र जरूर दाखल होत आहेत. अभिमन्यू गोलंदाजीसाठी मात्र श्रीकांत दाखल होत असताना अभिमन्यूला बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय. सध्या स्ट्राईक वरती हा फलंदाज आणि अमितला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमित धावले, ज्यानं एक चौकार जरूर लगाला. अमित ढवळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहत असताना अभिमन्यूच्या बॅट मधून फटका आलाय जरूर. हवेमध्ये कॅच होतीये, ड्रॉप. कॅचेस या मॅच मध्ये मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना उन्हाचा तडका आहे जरूर. वरती पाहिल्यानंतर येणाऱ्या उन्हाच्या उष्ण वाफा त्या डोळ्यामध्ये जातात आणि तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये होणारी गडबड, यामध्ये आपण पाहिलं तर कॅचेस ड्रॉप होताना देखील बऱ्याचशा गोष्टी आज आढळल्या गेल्या. येणारी 11 चेंडूचा खेळ आता शेवटचा बाकी आहे आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 35 धावा आता मात्र गरज आहे. 2 आत्ताच्या धावा, संघाची धावसंख्या 25 धावसंख्या. ओ फटका चांगला खेळलाय, पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू आपण पाहिलं तर अगदी वाऱ्याच्या वेगासारखा निघून जातोय, सीमारेषा पारही कव्हर होतेय. या चौकारानं संघाची धावसंख्या 29 आणि 29 धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड मध्ये सजली आहे. ओहो हो हो, सुरेख फटका, तडाखा दिलाय. एखाद्या शेतामध्ये जशी गोफन भिरकन फिरवावी तसा चेंडू पोहोचवलाय बेधडक सडक वरती. अभिमन्यूच्या बॅट मधून हे चक्र तोडणारा येतोय एक महत्वाचा षटकार आणि संघाची धावसंख्या आता 9 चेंडू आणि तब्बल 25 धावेची गरज. बनवली मॅच. अभिमन्यूने तोडलं हे चक्र आणि या चक्रातून आता अभिमन्यू बाहेर येईल का, जिथे 25 धावा संघाला विजयासाठी हव्यात. रिप्ले टेलिकास्ट, हाफ ट्रॅकर, गरकन बॅट फिरवली, चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर रस्त्यावरती पोहोचवलं आणि अखेरीस आता 9 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेची गरज.
यावेळी देखील फिरवलाय गरकन. आता अभिमन्यूनं लगातार 2 चेंडू 2 षटकार लगावलेत आणि या मॅचची कहाणी आता तो त्याच्या हाताने लिहायला सुरुवात करतोय. परिंदे के पास नहीं होते रास्ते तो भी ढूंढते वो अपने रास्ते. या मॅच मध्ये आता रस्ता शोधतोय अभिमन्यू, ज्यानं आता मात्र हे चक्र तोडलंय आणि 2 षटकार लगावलेत. येणारे 8 चेंडू आणि 19 धावेची गरज. अगदी वॉट बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार आलेत आणि संघ मालक जरूर सांगतायत आणखीन 1 षटकार जर आला तर धनाजी शेडगे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं प्राइस. प्रशांत शेडगे, धनाजी शेडगे संघ मालकांच्या माध्यमातून. ओहो, फटका चांगला खेळून काढला क्षेत्ररक्षक डी पेक्षा कव्हर रिजनला. 1 बाउंस चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पार. येत आहेत 4 धावा. मॅचची कहाणी बदलली आणि मॅचची कहाणी आता मात्र अभिमन्यू आपल्या हाताने लिहितोय. येणारे 7 चेंडू आणि 15 धावेची आहे गरज. 45 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. जेव्हा प्रत्येक जण पराभवाची वाट बघतो ना, तेव्हा जिंकण्याची मजा वेगळी असते. या मॅच मध्ये अभिमन्यूनं जे चक्र तोडलंय तिथून तो मात्र आपली वाट शोधेल का? आपल्या वाटा आपल्यालाच तर शोधाव्या लागतात आणि आपल्या वाटेमध्ये काटे टाकणारेही आपलेच असतात. या मॅच मध्ये आता वाटा शोधल्यात अभिमन्यूनं, जो 5 चेंडू 23 वरती खेळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केला, चांगला चेंडू हाताला फेकी केली, लागल्या नाहीये. 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. 6 चेंडू 14 धावा. 14 धावा 6 चेंडू हे समीकरण या मॅचचं. वॉट अ मॅच. राजेश शेडगे 11 टीम एका बाजूला, तर युनिक फायटर टीम युनिक काहीतरी करेल का? तब्बल 23 धावा या श्रीकांतच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत खर्च झालेत. किरण जाधव नवीन गोलंदाज यावेळी मात्र दाखल झाले गोलंदाजीसाठी. किरण जाधव ओव्हर क्रमांक 4, शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 14 धावेची गरज आता विजयासाठी. सहा 14. पहिला फटका खेळून काढला मिड विकेटला. खेळाडू कॅच साठी जातोय, चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर. पहिला चेंडूवरती स्वागत केलं किरण जाधवचं आणि आता मात्र अभिमन्यूनं या मॅचची कहाणी लिहायला सुरुवात केली. मैं रुकेगा नहीं, मैं ठोकेगा, मैं ठोकेगा, मैं झुकेगा बिलकुल नाही. आणि हेच सध्या सांगतोय अभिमन्यू. 5 चेंडू 8 धावा आणि 8 धावा 5 चेंडू हे समीकरण या मॅचची कहाणी लिहिली. वॉट अ मॅच. कहाणी बदलते, कहाणी लिहिता येते. ज्या घड्यामध्ये 1 वाजतात त्याच घड्यामध्ये 12 ही वाजतात, हे अभिमन्यू सध्या सांगतोय. घड्यावरती लक्ष ठेव मित्रा, काटे नक्की फिरणार आणि वेळ नक्की येणार आणि तीच वेळ सध्या अभिमन्यू आपल्या संघाची आणतोय. आणखीन एक फटका, आणखीन एक शॉट ऑन पूल, आणखीन एक निघून जातोय. बिग 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 हिट, सुरेख फटका. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा आणखीन एक अभिमन्यूच्या बॅट मधून येतोय. देखना षटकार आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे तब्बल 2 धावेची. वॉट अ मॅच. मॅच अगदी लवकर संपवण्याचा प्रयत्न अभिमन्यूनं केला, जिथून त्यानं मागील ओव्हर पासून सुरुवात केली आणि आता विजयासाठी तब्बल गरज आपण पाहिली तर 2 धावेची. 4 चेंडू 2 धावा. मॅच ऑन झाली आहे. किरण जाधव एका बाजूला. हलक्याने घेण्याचा प्रयत्न होता किरणच्या हातामध्ये, फॉलो थ्रू मध्ये नकार दिला. आता 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. चांगली मॅच बनली आहे. मॅच अजून संपली नाहीये, कारण की क्रिकेट आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो. या मॅचची वेळ बदलली आतापर्यंत. मात्र दुसऱ्या बाजूला किरण जाधव ही कमबॅक करू शकतो. चेंडू हातामध्ये, कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. चर्चा आपण ही केली की मॅच अजून संपली नाहीये. ज्या अभिमन्यूनं चक्र तोडलं त्याच अभिमन्यूला त्याच चक्रात अडकवलं आणि किरण जाधवनं या मॅच मध्ये विकेट घेतली अभिमन्यूची. तोडू नको मला सोडून
पॅव्हलियन सध्या पाहिला तुम्ही संपूर्ण टीमचा. राजेश शेडगे 11 टीम, 2 चेंडू 2 धाब्याची गरज. मिस्टर संभाजी दाखल झाला. 2 चेंडू 2 धाबा. कहाणी या मॅचची काय असेल? पहिला चेंडू फटका खेळून काढला हवेमध्ये, चेंडू अगदी मॅच फिनिश. मिस्टर संभाजी गेला, पहिला चेंडू लगावला षटकार. आणि या मॅचची कहाणी राजेश शेडगे थीम न मात्र लिहिले आपल्या हाताने. आणि अगदी या मॅचचा हिरो जर आपण पाहिला तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अर्थात ज्या खेळाडूंना अष्टपैलू खेळ केला किरण जाधव या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू 35 धाबा. अभिमन्यू ज्याच्या बॅट मधून तब्बल आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 35 धाबा आल्यात. तो अभिमन्यू या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत असणारे